बैठक घेतली होती, मात्र त्याला बसून टाकलं, पूर्णपणे फसून टाकलेलं आहे. इतकी सुरेख सुंदर गोलंदाजी. कानमंत्र काही समीर देतो आहे, कारण पहिले 2 चेंडू शुभमसाठी आपण पाहतोय हे निर्धाव गेले. शुभम जाधव एक अष्टपैलू खेळाडू आहे. पुढचा चेंडू निश्चितच अतिशय देखणा प्रहार, कव्हरच्या क्षेत्रात चेंडूच्या मागे 2-2 क्षेत्ररक्षक, मात्र तिसऱ्या चौथ्या टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. डीजे चेंडू निर्धाव, त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती घणघणाती आघात, सलग 2 चौकार पाहायला मिळतात. त्या जोरावरती धावफलकावरती 8 धावा झळकल्या गेलेल्या आहेत. खूपच सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी 2 फटके, बारी बारी सबकी बारी, कभी गेंदबाज की बारी तो कभी बल्लेबाज की बारी. दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक देखणा प्रहार, पुन्हा स्ट्रेट फटका खेळायचा होता, मात्र बॅट थोडी फिरते. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. मला वाटतं आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी चौकारांची पहिली हॅट्रिक पाहायला मिळते. राजानं षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली होती. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. फलंदाजांसाठी नंदनवन असलेली खेळपट्टी आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव होते, साहिलचे पूर्णपणे मनोबल उंचवणारे होते, मात्र त्याच्यानंतर शुभमकडनं ज्या पद्धतीनं घणघणाती आघात झाला, सलग 3 चौकार, त्यातील हे दोन्ही एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रातील जे चौकार आहेत ते सुद्धा अतिशय दर्जेदार. एक चेंडू जो आपण कव्हरच्या क्षेत्रात चौकार मारला गेला होता, हवेचा चेंडू होता, 2-2 क्षेत्ररक्षक मागे पळत होते. असं एक वेळेस वाटलं की क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील, मात्र शेवटच्या क्षणी तो चेंडू सीमारेषेला स्पर्श झालेला होता. परंतु हे दोन्ही जे चौकार आहेत ते लाजवाब आहेत. कुठलीही संधी क्षेत्ररक्षकांसाठी त्याने ठेवलेली नाही. 12 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. पेनचा बुलंद आवाज, रायगड हे टायगर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मला वाटतं ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा हे दोन्ही जिल्हे शेजारील आहेत आणि अनेक आपण पाहतो, क्रिकेट असेल, रोटी बेटी व्यवहार असेल, या सगळं होतच असतो. अगदी काल परवा आम्ही अजय गायकवाड यांचा ऑर्केस्ट्रा सुद्धा ऐकला. मनमोहक अशा पद्धतीनं संगीत आणि सुरेल आवाज त्याची साथ लाभलेली होती आणि खूप सुंदर असं वातावरण अजय गायकवाड यांनी सुद्धा त्या मंगल सोहळ्यामध्ये निर्माण केलेलं होतं. दरम्यान पहिल्या षटकाचा मला वाटतं शेवटचा चेंडू असे खेळ सुरू करा, कारण आज खेळ व्यत्यय कोणताही होणार नाही याची दक्षता घेऊया. कालच्या दिवसामध्ये थोडासा खेळ उशिरा सुरू झाला होता, परंतु 4-4 षटकांचे सामने सगळ्याच संघांना खेळायला मिळाले. ही अतिशय जमेची बाजू आहे. काल भगवती एंटरप्राइजेस सरस्वती खालिंग संघ हा अंतिम 4 मध्ये पोहोचला. दरम्यान साहिलच्या माऱ्याला सामोरं जाईल तो शुभम, ज्याने सलग 3 चौकार मारलेले आहेत. पुढचा चेंडू निश्चितच मधल्या एसटी वरचा डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. आणखी एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 16 धावा. पहिल्या षटकाचा खेळ ज्या पद्धतीनं रंगलेला आहे, पहिले 2 चेंडू साहिलचे अतिशय सुरेख होते, मात्र शुभमनं त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. एक कव्हरमधला चौकार
2 एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रातील मारलेले चौकार आणि मिड विकेटच्या क्षेत्रातला चौथा चौकार, त्या जोरावरती 16 धावा धावफलकावरती. या पुढील जो सामना असणार आहे, मला वाटतं एका बाजूला आपण भोकरी संघाला अनुभवणार आहोत. सामन्यात थोडासा बदल असेल कारण थोडीशी तांत्रिक अडचण आहे, त्यामुळे निश्चितच पुढचे जे 2 संघ आहेत खेळ सुरू करा प्लीज. SG डोळे संघ आणि विकीस्पोर्ट कुकसे या दोन्ही संघांना विनंती करतोय, या डावाच्या समाप्तीनंतर आपण लगेचच नाणेफेकी करणार आहोत. चला खेळ सुरू करायचा आहे प्लीज. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज माज, पण त्याला सामोरा जाईल समीर ठाणगे. छोट्या चाणीचा फलंदाज आहे, मात्र विस्फोटक फलंदाजी करण्याची त्याची क्षमता आहे. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, स्विच हिटचा या ठिकाणी यशस्वी प्रयत्न. चेंडू जातोय डीपला, मीठ अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं चेंडू आणि फळीचा मिलाफ. षटकार. बावीस धावा धावफलकावरती. सलग आपण 4 चौकार पाहिले होते, त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात आहे ती खूप सुरेख सुंदर राहिलेली आहे. विशेष करून फलंदाजी करताना समीरने ज्या पद्धतीने फटका खेळला गेला, स्वतःच्या आपण पाहतो दिशा बदलली होती बॅटची आणि सुंदर स्विच हिट झाला, षटकार मारला गेला. 22 धावा. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज माज, समोर जाईल तो समीर ठाणगे. कासनाचं हे मैदान फलंदाजासाठी नंदनवन आहे, इथे धावा अधिक वेगानं होत असतात. दरम्यान पुढचा चेंडू माजचा, पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि स्क्वेअर लेगच्या पंचांचा, त्याप्रमाणे मुख्य पंचांचा सुद्धा इशारा येतोय. हा चेंडू नो बॉल आहे कारण चेंडू हातातून निसटला होता आणि तो सरळ फलंदाजा डोक्यावरनं मागच्या बाजूला आला. पंचांचा नो बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव, 23 धावा. फ्री हिटची संधी, फ्री हिटचा इशारा. निश्चितच चेंडू डाव्या एष्टीवरती ठेवला आणि ज्या पद्धतीनं समीरच्या बॅटमधून हा फटका आलेला आहे, आणखी एक दर्शनीय षटकार जोडला जातो. डीजे एक दर्शनीय फटका. चेंडू जातोय वाडीशी लॉंग ऑनच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार. दर्शनीय षटकार. मीरच्या आणि ज्या पद्धतीने त्यांनी प्रहार केलेला आहे, घणघणाती आघात षटकाराच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकतायत. 35 धावा. दुसरं षटक मार्गस्थ.
थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि चेंडू यांचा नीटचा मिलाप झाला नाही. मात्र क्षेत्रक्षणामध्ये फंबलिंग आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. आणि 4 धावा मिळाल्या. 39 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे हा फटका खेळला जातो. 2-2 क्षेत्ररक्षक एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. चुकीचा चेंडू होता. फुलटॉस चेंडू होता आणि असे फुलटॉस चेंडू जर टाकले गेले तर त्याच्यावरती गणगणाती आघात आपल्याला पाहायलाच मिळणार आहेत. माज निश्चित दर्शनीय. यहाँ पर गुडगा टेक और छक्का देख, षटकार देख, सुरेख फटका. आपण विचार जर केला तर साही चेंडू हे शुभम खेळला होता. पहिले 2 चेंडू पहिले आपण निर्धाव, त्यानंतर सलग 4 चौकार त्याने मारले. त्या जोरावरती 16 धावा. त्याच्यानंतर मात्र समीर तुटून पडला. पहिल्या सलग 3 चेंडूवरती षटकार मारले, त्यानंतर सलग 2 चौकार मारले आणि शेवटच्या चेंडू षटकार. त्या जोरावर 33 धावा. आणि 33 धावांच्या जोरावर आपण पाहतो एकूण 50 धावा धाव फलकावरती झळकल्या जात आहेत. धावांचा पाऊस पडलाय, जणू काही पावसाळा नाहीये, पण इथे चौकार आणि षटकार हे पावसाच्या स्वरूपात बरसले जात आहेत आणि त्याला जबाबदार आहे तो समीर आणि शुभम. खूप सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीनं आपल्याला ही फलंदाजी पाहायला मिळते. दर्शनीय फलंदाजी आहे, वाखणण्याजोगी. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल तो अजीज आणि त्याला सामोरा जाईल शुभम. अजीज. लाकेश दळवी यांच्याकडनं या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात. वासिनला गेलेत ते. दरम्यान अजीज गोलंदाजी करेल. फुल्लर लेन, फुलटॉस चेंडू मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक अतिशय सुरेख अशा पद्धतीनं झेल टिपला गेलाय. पहिला झटका फटका बसो डीजे. पेनवरनं आम्हाला जोडले गेलेले समालोचक आहेत अक्षय पाटील सर. आपलंही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आणि या ठिकाणी NS पाटील सर खास आग्रहानं त्यांनी या स्पर्धेसाठी त्यांना आमंत्रित केले. अतिशय सुरेख अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडूला ओळखता आलं नव्हतं. या चेंडूवरती पळून एक धाव पूर्ण केली प्रज्वलनं. एका धावेच्या जोरावरती 50 धावा धाव फलकावरती झळकत आहेत. जय हनुमान वावली संघाची धावसंख्या. तिसऱ्या षटकाला गती मिळाली. पहिल्या चेंडूवरती झेलबाद झाला फलंदाज शुभम. बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिलं त्यांनी 16 धावांची खेळी केली होती. मात्र समीर स्ट्राईकवर आहे. धावांचा पाऊस त्याने पाडलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू उजवीकडे शफल होत आघात करण्याचा प्रयत्न. फटका खेळायचा होता लॉंग लेगच्या क्षेत्रात किंवा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. मात्र मिड विकेटकडे चेंडू जातो आहे. एकेरी धाव मिळते. 51 धावा. मनाजोगता फटका खेळता आला नाही, मात्र एकेरी धाव जोडली गेली.
एक गडाच्या मोबदल्यात 51 धावा. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज अजीज. फुलटॉस चेंडू, पंचांचा इशारा बीमर. स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न, या चेंडूवर एक धाव जोडली गेली. 1+1 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 53 धावा धाव फलकावरती झळकल्या जात आहेत. निश्चितच फ्री हिटच्या चेंडूला सामोरा जाणार आहे समीर, ही अतिशय जमेची बाजू आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर दर्शक प्रेक्षकांना सांगू इच्छितो, निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं कासणे गाव हा खऱ्या अर्थाने भिवंडी गावाचं, भिवंडी तालुक्याचा विचार केला तर हे शेवटचं गाव आहे. कारण इथून पुढे आपण जर पूर्वेकडे गेलो तर शहापूर तालुक्याला सुरुवात होते आणि बरोबर आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत उत्तरेकडे जर आपण पाहिलं तर माहुलीचं डोंगर आहे आणि या माहुलीच्या डोंगराशी अनेक ऐतिहासिक आठवणी आहेत. दरम्यान ॲज गोलंदाजी करेल. दरम्यान तेवढा चांगला एक दर्शनी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र खोदून काढावा लागला. माहुली डोंगराशी निगडीत ऐतिहासिक अनेक घटना आहेत. कारण शिवरायांचा जन्म याच किल्ल्यावर कदाचित झाला असता, परंतु आपण जर पाहिलं तर लखुजी जाधव पाठलाग करत होते शहाजींचा. स्वाभाविकपणे त्यांनी मग शिवनेरीवरती जिजाऊंना हलवलं होतं. दरम्यान आपण एकदा खोलवर डब्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न होतोय. एक भीमर चेंडू आल्यानंतर ज्या पद्धतीनं गोलंदाज कमबॅक करतोय, अजितचं कौतुक करावं लागेल. परंतु तो जन्म शिवाजी महाराजांचा इथे झाला नाही. दुसरी ऐतिहासिक घटना अशी आहे की जेव्हा 23 किल्ले मुघलांना दिले त्यावेळेस ह्या एकाच माहुली किल्ल्याला 3 किल्ल्यामध्ये महाराजांनी रूपांतरित केले. त्यामुळे स्वाभाविकपणे प्रत्यक्षात मुघलांच्या हाती 21 किल्ले दिले, 23 नाही. दरम्यान पुढे सरसावत एक जबरदस्त आघात आपला पाहायला मिळतो. स्टेट ड्राईव्ह फटका होता, चांगल्या पद्धतीचं क्षेत्रक्षणही झालेलं आहे, मात्र फेकी जी झाली तिला कुठेतरी अडवताना गोलंदाजाने चुकी घडली आणि 2 धावेत त्याचं रूपांतर झालेले. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 55 धावा. या षटकात केवळ 6 धावा दिल्या गेल्या आहेत. म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वाभाविक कासणे गाव आहे हे अगदी जवळ आहे. हे शहापूर ही बाजारपेठ पूर्वीपासून आहे. आसनगावच्या मानस मंदिराच्या जवळ आपण माहुली किल्ल्यावरती चढायला सुरुवात करू शकतो. आणखी एक पारमार्थिक दृष्टिकोनातूनही माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी मातेचं स्थळ आहे. वज्रेश्वरी मातेचं मूळ स्थान हे माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी म्हटलं जातं. मागे पुढे देवी पुढे सरकली आणि वज्रेश्वरीला गेली अशी एक कथा आहे. म्हणजेच आपण ज्या परिसरात आहोत हा पारमार्थिक दृष्टिकोनातून, ऐतिहासिक दृष्टिकोनातून आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सानिध्यात असलेलं अतिशय मनमोहक असं हे गाव आहे. गावाला आपण पाहिलं तर राजकीय, सामाजिक असा वारसा लाभलेला आहे आणि शैक्षणिक वारसा लाभले. कारण येथील जी मंडळी आहेत ती एका कॉलेजची निर्मिती केलेली आहे. तिथे संचालक आहेत. या गावातील मंडळी आपण RTO ऑफिसपासून वेगवेगळ्या शिक्षक आहेत, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये पाहतो. रेल्वेमध्ये आहेत, तिथे पोलीस दलात आहेत, अनेक वेगवेगळ्या दलामध्ये. म्हणजेच एकंदरीत आपण पाहिलं तर गावाला खूप सुरेख सुंदर असा वारसा आहे आणि अशा वारसा असलेल्या गावामध्ये ही मानाची स्पर्धा आपण अनुभवतो. 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय मोहसिन आणि त्याला सामोरा जातोय फलंदाज प्रज्वल. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये घणघणाती आघात. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावा होत्या. आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती षटकार मारला गेला. 61 धावा धाव फलकावरती. मोहसिनचं स्वागत षटकाराने झालेलं आहे. धावांचा पाऊस पडतो आहे. जणू काही आज या ठिकाणी आपण पाहतोय आकाशातून ज्या पद्धतीनं पावसाचे थेंब कोसळत असतात त्या पद्धतीनं मैदानामध्ये बॅटमधून चौकार षटकार कोसळत आहेत. पुढचा चेंडू आणखी एक फुलटॉस चेंडू. मिस टाइम फटका. चेंडू गेलाय नो मॅन लाईन क्षेत्राकडे. पळून एक धाव पूर्ण गेली. प्रज्वल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अति घाई संकटात नाही. आणखी एक झटका बसतोय. जे अनुमान वाहुली संघ.
सर त्यांनी खास आज रायगडचा टायगर म्हणजेच अक्षय पाटील आमच्या समालोचकांना आमंत्रित केलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांचं निश्चितच क्रिकेटचं मनोरंजन आणि मंत्रमुग्ध करण्यासाठी दरम्यान फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. मी म्हणेन जय हनुमान वाहुली संघाच्या खेळाडूंना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी. समीरसाठी 5वा षटकार होता. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अगोदरच वेगानं फिरली, पळून एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा लिहिल्या पूर्ण. बॅकअप नसता तर आणखी धावा मिळाल्या असत्या. 2 धावेच्या जोरावर 70 धावा. 4 षटकांचा डाव आहे. धावांचा डोंगर उभा राहिलाय आणि सारी जबाबदारी आहे हातात घेतलेली आहे ती समीरनं 41 धावा वैयक्तिक रूपात आपल्याला पाहायला मिळतात. 70 मध्ये 41 धावा समीरकडनं. काय फलंदाजी केले, लाजवाब. आज पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा आम्ही झेल पाहिला तो सुद्धा अप्रतिम झेल होता. जवळजवळ 15 ते 20 पावलं मागे जात झेल टिपला गेला होता. आणखी एक दर्शनीय फटका, चेंडू जातोय बॅकवर्ड डिस्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. मैदानात आल्यानंतर आपण थांबूया. 76 धावा, धावांचा डोंगर. दरम्यान पुढचा चेंडू, 47 धावा वैयक्तिक स्वरूपात होत्या. ह्या ठिकाणी किती धावा मिळत आहेत? एक चेंडू धरतीला दान झाला, 2 धावा जोडल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, यस, अर्धशतक पूर्ण. अभिनंदन समीर. आणि वैयक्तिक 50 धावा सांघिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 79 धावा म्हणजे विजयाचं लक्ष असेल ते बॅट दाखवायची आहे. समीर कॅमेराकडे बॅट दाखव. यस, वेल प्लेड. अभिनंदन. वैयक्तिक अर्धशतक. धाव फलकावरती धावा झळकल्या गेल्या. सांघिक 80 धावाचं लक्ष. 20च्या सरासरीनं या धावा जोडाव्या लागणार आहेत. तत्पूर्वी आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. दोन्ही संघांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मला वाटतं SD डोळे संघ या ठिकाणी आलेला आहे. SD डोळे संघ आलेला आहे. प्रतिस्पर्धी संघ विकी स्पोर्ट कुकसे, संकेत बिडवी यांच्याकडनं समीरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. संकेतजी बिडवी धन्यवाद. आणि समीर 500 रुपये संकेत बिडवी यांच्याकडनं आले, ते माझ्याकडे जमा आहेत, ते तुला घेऊन जायचे आहेत. या सामन्यानंतर आपण घेणार आहोत. दरम्यान विकी स्पोर्ट कुकचे संघ आपण आला असेल तर कृपया नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. खेळ सुरू होईल. दरम्यान मी प्रथम या ठिकाणी अक्षय पाटील यांना विनंती करेन. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करणार आहोत. रायगडचा टायगर, पेन तालुक्याचा सुपुत्र, अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं समालोचन करणारे सन्माननीय अक्षय पाटील. दुसऱ्या डावाची जी सुरुवात आहे ती आपण अक्षय पाटील यांच्या सुमधुर आवाजानं करणार आहोत. वेलकम अक्षय पाटील सर, स्वागत आहे. दुसऱ्या डावाची सुरुवात तुमच्या सुमधुर आवाजानं. आणि समीर ठाणगे यांच्यासाठी अजूनही 500 रुपयाचं पारितोषिक आकाश ठाणगे यांच्याकडनं, म्हणजे 1000 रुपये माझ्याकडे जमा आहेत. स्वागत आहे अक्षयजी, वेलकम.
हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक वाहुली अल फतेह पडगा पडगा ए टॉस त्याने जिंकून फिल्डिंग घेतली होती 80 करायचे हॅलो चेक हॅलो चेक प्रारंभी करू गणपती विद्यातया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघेदी शांतरा पाठवी हे रंभाग्र नायका गजमुखा भक्ता बहुतोषितो इथली माती सांगून जाते छत्रपतींची गाथा आणि सह्याद्रीने टेकला ना तिच्या समोर माथा असा जगातील सर्वोत्तम राजा याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला अगदीच आपण पाहतोय समोर हा माहुली किल्ला आणि याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची पदपावले लाभली आणि धन्य झाली ही नगरी आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करून अक्षय प्रभावती जनार्दन पाटील मॅन फ्रॉम रावे पेनचा हा समालोचक आपल्या सेवेमध्ये इथे उपलब्ध झालाय पहिला सामना घेऊन जाईल क्रिकेटच्या या ब्युटिफुल कलरफुल दुनियेमध्ये पहिला सामना पाहायला मिळेल ते पहिलं सत्र संपलंय नाटकाचे 2 अंक पहिला अंक संपलाय जे हनुमान वाहुली विपक्ष अल फतेह पडगा ए संघ मैदानात इथे पाहतोय प्रथम तर इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जे हनुमान वाहुली संघाला याला पहिलाच फटका इथे मात्र ऑन ड्राइव्ह केला जाते चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला अगदी दस्तक देऊन जातोय पहिला चौकार आलाय जी सुरुवात धमाकेदार प्रतिस्पर्धी संघाने केली ना ती सुरुवात मात्र इथे पाहायला मिळतोय पहिला चौकार आलाय अगदी असं म्हणतात चौका अभी मारा है छक्का अभी बाकी है आगाज किया है अंजाम अभी बाकी है अशा पद्धतीने सध्याच्या घडीला चित्र या मैदानावर पाहते अगदी ब्युटिफुल कलरफुल चित्र या मात्र कासनेच्या मैदानावर पाहतोय मनमोहक असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये कुशीमध्ये वसलेलं हे गाव आपण पाहतोय कासने आणि या गावामध्ये रंगलाय क्रिकेटचा थर्रा रणधुमाली इथे आपण पाहतोय दुसरा मोठा फटका मला फुल टॉस चेंडू फुल टॉल वसूल केलाय यावरला मात्र असं वाटलं चंद्रावर गेलाय की काय आणि इथून मात्र मोठा फटका आणि इथे पंचांच्या माध्यमातून अगळ वेगळ्या स्टाईल मध्ये दाखवला जातोय हा आसमानी तुल्फानी टोला फुटला किंवा हरवला तर आपल्याला बॉल नवीन उपलब्ध करून दिला जाईल मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अगदीच आपण पाहतोय विविध अशा वेगवेगळ्या शैलीमध्ये आपल्याला कळवत असताना माधवजी ठाकरे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू गुडल्या स्पॉटला पडल्यानंतर अगदी थोडासा वळण घेतोय आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडू झाल्यानंतर 10 धावसंख्या धावपटलावर असेल बिनबाद सध्याच्या घडीला अल फतेह पडगा ए संघ मात्र मैदानावर 80 धावसंख्या बनवण्यासाठी उतरलाय आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ एका बाजूला आपण पाहिला तर जय हनुमान वाघिवली संघ सर वाहुली संघ याला पुन्हा एकदा बघता मगाचा जो चेंडू या टप्प्यावर होता अगदी खालच्या टप्प्यामध्ये राहतोय आता थोडासा उचली घेतोय संभ्रम निर्माण करतोय गुडलन स्पॉट म्हटलं की पुढे जाऊन खेळायचं की पाठी जाऊन खेळायचा संभ्रम निर्माण केला जातोय आणि उत्कृष्ट असा स्पॉट असतो गुड स्पॉट असं म्हटलं जातो तो गुडलन स्पॉट सध्याच्या घडीला वापरतोय अगदी त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करतोय पहिला गोलंदाज शुभम इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल वाहुली संघाच्या वतीनं पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू अगदी आपण पाहतो DSTला किंचितचा चेंडू अदलतोय आणि त्यानंतर बॅक ऑफ द स्टंप निघून जातोय अगदी चपलाईने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न मात्र अपयशी आम्हाला अप्रथम लेग बायचा इशारा पंच माधवजी ठाकरे अगदी आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नीलजी पाटील आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये राजजी ठाकरे अगदी त्यांना मी 3 वेळा नाव विचारलं पहिले त्यांनी मला ऐकायला राज ठाकरे नक्की राज ठाकरे का यस डेफिनेटली राज ठाकरे इथे आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि इथे मात्र आपण पंचांच्या भूमिकेमध्ये राजजी ठाकरे एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅटचा फ्लो पाहिल्यानंतर डीप मिड विकेटच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र इथे हाणून पाडला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून पहिलं षटक संपलं पहिल्या षटकानंतर धाव आल्या धावपटलावर 11 आणि बिना
एकही विकेट अजूनपर्यंत मैदानावर म्हणजे दोन्ही विकेट आहेत सध्याच्या घडीला. आपण घेऊया छोटासा ब्रेक मध्ये संधी देऊया आमच्या योग साऊंड सिस्टीमला. आली अर्थात नारायण सर यांचा नामोल्लेख करेल कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला इन्व्हिटेशन मिळालं. आदरणीय सन्माननीय स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक कासने 2025चा थर्रार पाहतोय. क्रिकेटचा थर्रार आहे, अगदी चेंडू आणि फळीचं खेळ नाही तर अगदी हा मी नेहमी म्हणतो नाती गोती जोपासणारा आणि विचारांची देवाणघेवाण करणारा क्रिकेट आहे. सध्याच्या घडीला दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये आहे. पडगे ए आणि माहुली हा दोन संघ या वेळेला मात्र आपण पाहतोय दोन संघाच्या विपक्षामध्ये ही लढाई आहे. खुल्या टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र उंची जास्ती लांबी कमी चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल झेल आणि संपला जाईल. या वेळेला मात्र फलंदाजाचा खेळ. विकेट नंबर 1 धक्का क्रमांक 1 साहिल पाटील मैदानाच्या बाहेर. आता यावेळेला घेऊया छोटासा ब्रेक मध्ये ऐकूया आमच्या योग साऊंड सिस्टीमचा सुमधुर संगीत. आपण पाहतोय त्यांच्यामध्ये असलेली अंपायरिंग करण्याची कला आणि तिथून काहीतरी वेगळं करण्याची कला इथून मात्र त्याला चर्चेमध्ये आणतोय. आज कासने या चषकाच्या माध्यमातून अगदीच आपण पाहतोय मानाची अभिमानाची सन्मानाची आणि या सर्व आपण पाहतोय या कासने गावाला एकत्र करणारी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय श्री अमोलजी दलवी साहेब श्री भूषणजी दलवी साहेबांच्या माध्यमातून या चषकाचं आयोजन केलंय नियोजन केलंय आणि त्याचाच आज आपण पाहतोय दुसरा दिवस या स्पर्धेचा. दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये वाहुली विपक्ष इथे मात्र पडगे ए संघ या दोन संघामध्ये ही लढाई आहे. प्रथम तर फलंदाजी करत असताना वाहुली या संघानं 79 धावसंख्या धावपटलावर लावली. 80 धावसंख्येचं मोठं आव्हान मित्र म्हणेल हे समोर ठेवलं. आव्हान पूर्ण करत असताना पहिला विकेट साहिल मैदानाच्या बाहेर गेलाय. त्यांनी चांगल्या आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. तिथून मात्र यावेळेला मोठा इनसाइड आउटचा फटका तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं इथे मात्र संधी उपलब्ध करून दिली जातोय. ज्यावेळेला आपण अंगुलला जातो ना आणि साबण हातातून निस्तावना ओला झाल्यानंतर तसा चेंडू निसटलाय जमिनीला दान झालाय. बघता बघता इथे मात्र धावसंख्या पूर्ण केली. मात्र 12 धावसंख्या धावपटल्यावर 1 विकेटच्या मोबदल्यात सध्याच्या घडीला अल्ताफ पडगे ए संघ मैदानावर सध्या 80 धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करतोय. मानाची अभिमानाची स्पर्धा स्वर्गीय महादेव अर्थातच भाऊसाहेब दलवी स्मृती चषक कासने 2025 ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आपण दोन संघांमधला सामना पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची किंचितची कडा घेऊन चेंडू मात्र बॅक ऑफ द स्टंप अगदी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला जाऊन दस्तक देऊन जातोय. इथे मात्र फाईन लीगच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात. जर्सी नंबर 01 इथे आपण नवीन फलंदाज मैदानावर येताना आपण वसीम याला पाहतोय आणि त्याच्याबरोबर तौसिफ हा फलंदाज स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. नवीन आलेला फलंदाज वसीम अगदी नॉन स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला आपण पाहतोय. त्याचा झेल पहिल्या चेंडून उडाला होता. जीवनदान मिळालं. हे जीवनदान कितपत यशस्वी करतोय मी नेहमी म्हणतो समालोचनेच्या माध्यमातून जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है जब मौका मिलेगा ना कॅच पकडो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन ड्राइव्ह केला. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने जाईल. तिथे एक धावसंख्या अर्जित केली. पाहता पाहता मात्र संघाची धावसंख्या धावपटलावर लागेल 3 धावा 1 विकेटच्या 13 धावा. इथे मात्र 1 विकेटच्या मोबदल्यात 4 ओव्हरची मॅच आणि एवढा मोठा डोंगर उभा केलाय प्रतिस्पर्धी संघापुढे. तिथूनच त्यांना बॅकफुटवर टाकलेत. आक्रमक झंझावाती खेळी करणारा समीर मात्र मैदान मारलं त्यांनी आज. 50 धावा धावपटल्यावर वैयक्तिक लावल्या. संघाला 79 धावसंख्येचं डोंगर उभं करून दिलं.
80 धावांचं टार्गेट आव्हान मात्र प्रतिस्पर्धी संघापुढे ठेवलंय. ते आव्हान पूर्ण करत असताना सध्याच्या घडीला 13 धावा धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात. फुलटॉस चेंडू वसूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र फर्स्ट स्लिपला चकवा देते. चेंडू जाईल थर्ड मान बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दन 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 करत जाणारा कासने चषक 2025 चा दर्जेदार क्वालिटीचा चौकार. मी देतो पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू ऑन ड्राइव्ह केलाय. जोरकस फटका फसलाय. डीप मिडविकेटच्या दिशेने पकडला जाईल जेल आणि इथून मात्र वसीम याचा संपला जाईल खेळ. धक्का नंबर 2 खेळाडू कक्षामध्ये जाईल. पुन्हा एकदा आपण घेणार छोटासा ब्रेक मध्ये ऐकणार डीजेचं सुमधुर संगीत. बॉक्स मध्ये मी स्वतः अक्षय प्रभावती जनार्दन पाटील आणि गायकवाड सर आणि विशालजी यांचा आवाज आज बॉक्स मधून ऐकायला मिळणार आहे. असं म्हणतात की पेनामध्ये शाई नसेल तर ते पेन काय कामाचं, पॉकेटात पैसे नसतील ते पॉकेट काय कामाचं, आणि या क्रिकेटमध्ये समालोचक नसतील टेनिस क्रिकेटमध्ये तर ते टेनिस क्रिकेट काय कामायचं. अर्थात आपण बघा थोडा ब्रेक घ्या आणि समालोचकाचा आवाज जर आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आला नाही तर मॅचच बघायला मजा येत नाही. असं आपण पाहतोय. हा रोल आहे, एक भूमिका आम्ही बजावतो एक समालोचक म्हणून, टीकाकार म्हणून. आपल्या समोर आज दिवसभरामध्ये आम्ही तिघे जण आपल्या सभेमध्ये उपस्थित आहोत. सध्याच्या घडीला 2 षटकांचा खेळ समाप्तीचा निर्वाळ आला पंचांकडून. पहिल्या षटकामध्ये आले 11, दुसऱ्या षटकामध्ये 8. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 18 धावसंख्या धावपटलावर आहे, 19 धावसंख्या धावपटलावर आहे. इथून मात्र 80 धावसंख्येचं डोंगर पुढे समोर डोंगर आहे माहुली, आणि एवढं मोठं आव्हान मात्र इथे सर करायचं आहे, गड किल्ला चढायचा आहे ना, तर मात्र इथे ताकद लावावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पंचांनी मात्र निदर्शनास आणलंय. अगदी आपण पाहतोय माधवजी ठाकरे आमचं लक्ष वेधून घेत आहेत, आमचे कॅमेरामॅनचं लक्ष वेधून घेत आहेत. ही मानाची अभिमानाची स्पर्धा आहे. स्वर्गीय महादेवजी दलवी साहेब स्मृती चषक कासने 2025 चा थर्रार रणधुमाली वॉर युद्ध आपण पाहतोय. याची देही याची डोले. 19 धावसंख्या धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात. मोठा फटका एवढा हेलिकॉप्टर शॉट उडवलाय तिथे मात्र खाऊ कॉर्नरच्या दिशेनं पकडला जाईल जेल, संपला जाईल. विकेट नंबर 3, धक्का क्रमांक 3. तौसिफ आल्या इथे मात्र तसा आता परतीच्या रस्त्यावर तर पाहायला मिळेल. वैयक्तिक धावसंख्या बनवल्या मात्र 3. तोच गेल्या मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा ऐकणार आपण डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. नवीन खेळाडू मैदानाकडे मार्गस्थ होतो. 22 यार्ड खेळपट्टीच्या दिशेने मात्र मैदानावर येतोय. हसन हा नवीन खेळाडू मैदानावर येतोय आणि त्याच्या समवेत दुसरा खेळाडू मैदानावर असेल मोहसिन. हा खेळाडू मैदानावर आहे. दोन्ही देखील फ्रेश खेळाडू आहेत आणि या फ्रेश खेळाडूंना मात्र डाव सारवा इथून मात्र सावरावा लागेल. खोलवट टप्प्याचा चेंडू लोअर फुल टॉस एल्बन गटाचा वापर केलाय, वळवलाय चेंडूला काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एकेरी धावसंख्येने वैयक्तिक खातं खोलेल आणि आपल्या संघाला पोहोचवेलच BC आकड्यावर. 3 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. एक मोठं डोंगर पार करायचं होतं, प्रयत्न केला गेला होता, पाया रचला गेला होता साहिल याच्याकडून. 2 चेंडूवर एक चौकार षटकार आला. असं वाटलं होतं की जवळपास संघ जाईल, पण इथून मात्र थोडासा मात्र अडचणीत सापडलाय.
पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा इथे प्रयत्न होता. फ्लोर लेनचा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. जिथे संपर्क नाही ना तिथे उत्पत्ती नाही, हा जीवनाचा नियम आहे. क्रिकेटमध्ये देखील तसंच पाहायला मिळतोय. जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्तीनं बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, विसावा घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये माधवजी ठाकरे, स्कॉरलक पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नीलजी पाटील सर अशी जोडी मैदानावर, आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये राजजी ठाकरे सर अशी त्रिवेणी संगम या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलंय. आदरणीय सन्मान्य श्री अमोलजी दलवी साहेब, श्री भूषणजी दलवी साहेब यांच्या माध्यमातून आयोजित आणि नियोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीनं आणि समालोचन कक्षाच्या वतीनं स्वागत करतो. चेंडू पडल्यानंतर प्रचंड वेगाने आतल्या दिशेने येतोय. अगदी गुडलर स्पॉटला चेंडू पडल्यानंतर खांद्याच्या लेवलला चेंडू मात्र उचली घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. पिच क्युरेटरचं कौतुक करेल. दुसऱ्या दिवसातील स्पर्धा तरी देखील आपण पाहतोय पिच एकदम टणक आणि व्यवस्थित सुस्थितीत सध्याच्या घडीला पिच आहे आणि त्याच या 22 यार्डच्या खेळपट्टीवर हा दोन संघांमध्ये लढला जाणारा सामना इथे पाहतोय. मोठा फटका इथून मात्र पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला. इथून मात्र डीप पॉइंट आणि शॉर्ट पॉइंटच्या मध्यभागी चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला. लयच क्रिकेट इथे पाहायला मिळेल. बॉडी लँग्वेज पाहू शकता आपण प्रतिस्पर्धी वाहुली संघाची. जे हनुमान वाहुली संघ, हनुमंताच्या पदस्पर्शाने पावन झालेला वाहुली गाव, आणि या वाहुली गावचा संघ मात्र या टेनिस क्रिकेटच्या पटलावर गावाचं नाव मोठं करण्यासाठी मैदानात उतरलाय. ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा खेळ. ही प्रतिष्ठा जपण्याचं काम मात्र वाहुली संघ मात्र सध्याच्या घडीला या पहिल्या सामन्यामध्ये करतोय. हाफ टॅकरचा चेंडू, जोरकस फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू इथून मात्र डीप स्कोअर सीमारेषेला भेदून जाईल. 4 धावसंख्येसाठी हा येतोय कासने चषक 2025 चा दणदणीत चौकार. पाहतोय अर्थातच लग्न सराय नाही तर हा क्रिकेटचा थर्रार आहे, रणधुमाल आहे. मानाची, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा आहे. अर्थातच आमचे स्वर्गीय भाऊसाहेब दलवी स्मृती चषक कासने 2025 राया छत्रपतींची पदपावलं मात्र अगदी आपल्या जवळच्या गड किल्ल्याला लाभली आणि छत्रपतींचा आदर्श घेऊन मात्र आपण हे बरेचसे त्यांचे मावळ्यात रणांगणामध्ये आपण पाहतोय. क्रीडा जगतामध्ये आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी, आपल्या आई बाबांचं नाव मोठं करण्यासाठी मैदानात उतरलेत आणि तो प्रयत्न सध्याच्या घडीला यावेळेला वाहुली संघ करतोय. थोडा मात्र अल्ताप पडगे ए संघ मात्र अडचणीत सापडलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर खालच्या पट्ट्यात राहतोय. मगाचे चेंडू आपण या टप्प्यावर पाहिले ना तर काहीचे उंची घेत होते, काहीची उचली घेत होते, पण आता मात्र चेंडू खालच्या पट्ट्यात राहतोय. सबमरीन डिलिव्हरी, जशी पणबुडी पाण्याच्या खालून जाते ना तसं मात्र एसट्यांच्या खालून गेला चेंडू इथे आपण सध्याच्या घडीला पाहिला. यावेळेला मात्र अगदी आगळी वेगळी शैली यावेळेला गोलंदाजी पाहतोय आणि पंचांची तरी आगळी वेगळी शैली आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय पंच मनमुराद या पंचगिरीचा आनंद घेत असताना असं आयुष्य असायला पाहिजे. खरं तर आयुष्य जगता आलं पाहिजे चांगल्या पद्धतीने, त्याचा प्रयत्न आमचे अंपायर माधवजी ठाकरे करत असताना लसित बॉलिंगची आठवण करून दिली या गोलंदाजानं. त्या पद्धतीची शैली सध्याच्या घडीला आपण पाहतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मनगटाचा वापर केलाय, चेंडूला वळवलाय डीप स्क्वेअरलेगच्या दिशेनं. डीप स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक अगदी धावत पळत इथे मात्र डीप स्क्वेअरलेग आणि शॉर्ट स्क्वेअरलेग या दोन मध्यभागी चेंडू अडवतोय. बघता बघता धावपटलावर धावा मात्र लागल्यात 28, काहीसा असं वाटतोय अगदी विजयाच्या समीप पोहोचतोय वाहुली संघ. जे गड त्यांनी सर केले ना आणि तो गड मात्र प्रतिस्पर्धी संघाला सर करायचा होता, कारण 79 धावांचा गड बनवला. याला लोअर फुलटॉसचा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा, काहीसा हर्ष उल्हास आणणारा या डगआउटच्या वातावरणामध्ये हा षटकार इथे पाहिला. अगदी फुलटॉस चेंडू दिला आणि त्या फुलटॉस चेंडूवर टोल वसूल करत असताना फलंदाज सध्याच्या घडीला मात्र संघर्ष करताना जर्सी नंबर 45 मध्ये आपण मोहसिम या खेळाडूला पाहू शकताय. आतापर्यंत त्यांनी 6 चेंडूंचा खेळ केलाय. वैयक्तिक 12 धावसंख्या धावपटलावर त्यांनी लावल्यात. बघूया इथून पुढे कशी कामगिरी करतोय, कारण आव्हान मोठं आहे. आव्हान मोठं असलं तरी आपल्याला देखील तेवढा चांगला दर्जेदार क्रिकेट खेळायचा आहे, आपल्या धावा बनवायच्या. तो प्रयत्न मात्र सध्याच्या घडीला करताना हा संघ अल्ताफ संघ मैदानावर आहे.
पुन्हा एकदा हाफ टॅकलचा चेंडू जोरकस फटका या बेलला मात्र डीप काऊ कॉर्नरच्या मस्तकाला दन 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 करत जाणारा षटकार. आपण पाहतोय विनंती असेल पुढचे दोन संघ विकी कोकसे आणि एसजी ढोळे या दोन संघांनी मात्र इथे उपस्थित दाखवायचे आहे. पुढचा सामना आपला असेल. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेच आपण या, कारण आमचे सन्मानित मान्यवर इथे पाहुणे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. अगदी आपण पाहतोय सांगते कुछ तो दे दे अल्लाह कुछ तो दे दे. निश्चित आपण पाहतोय त्यांना आम्ही विचारू काय मागत होते. आता आमच्याकडून वाईट तर त्यांनी मागितला. यावेळेला मोठा फटका या बेलला मात्र आकाशाला भिडणारा हा फटका इथे पाहिला. अगदी आपण पाहतोय जोरकस फटका. बॅट फिरवली गेली, दिशा पकडली गेली. अगदी चेंडू काऊ करण्याच्या मस्तकाला दस्तक देऊन दन 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 करत जाणारा हा वादळी षटकार. बांगो इस बार तो बांगो बांगो अर्थात बल्लेबाजी करताना फलंदाज मोसिम बरसला, रंगात आलाय, ढंगात आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बॅक टू बॅक 4 षटकार मारणारा वादळी खेळ करणारा फलंदाज मोसिम बरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. प्रतिस्पर्धी संघाला विचार करायला भाग पाडलाय या खेळाडू मोसिम यानं.